चिखलदरा तालुक्यातील केली येथील रहिवासी असणारा इसम विनोद छोटेलाल चिमोटे वय 31 हा जांभळी येथील आठवडी बाजारात मासे विक्रीसाठी गेला असता रात्री उशिरा दुचाकीने परत येत असताना खोंगड्या गावाच्या पुढे वाघाने त्याच्यावर हल्ला केला। वाघाने त्यांना ओढत जंगलात नेले आणि अर्धवट भक्ष्य केले। सकाळी या मार्गावर लोकांना घटनास्थळी रक्ताच्या खुणा व दुचाकी आढळून आली। काहीतरी अघटित घटना घडली असावी यावरून या नागरिकांनी खोंगडा येथील पोलीस पाटलांना माहिती दिली। जंगलात त्याच रस्त्याच्या खोंगडा या जंगल परिसरात हा इसम मृत अवस्थेत पडलेला होता। त्याची ओळख विनोद छोटेलाल चिमोटे अशी झाली। या घटनेची माहिती होताच तातडीने वन विभाग व पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। या घटनेची माहिती होताच मेळघाटचे आमदार केवलराम काळे मात्र हे अधिवेशनानिमित्त मुंबईला असताना त्यांचे चिरंजीव यशवंत काळे घटनास्थळी दाखल झाले। यावेळी सुजित भास्कर, अंकित शिवहरे, खोंगडा वनपरिक्षेत्राचे वनपाल प्रशांत दारवेकर, वनरक्षक सुरेंद्र धांडे, वनमजूर शंकर जामुनकर, पोलीस पाटील सोहनलाल पटेल व चिखलदरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार मसराम तथा वन विभागाचे कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते। या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरल्यानंतर खोंगडा, जामली, गिरगुटी व चिचखडा गावातील नागरिकही त्या घटनास्थळी दाखल झाले होते। विनोद छोटेलाल चिमोटे या इसमावर वाघाने अत्यंत गंभीर स्वरूपाचा हल्ला केल्याने तो रक्तबंबाळ झाला होता। यात विनोदला नंतर शवविच्छेदनासाठी अचलपूर उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केल्यानंतर त्या ठिकाणी शवविच्छेदनादरम्यान खासदार बळवंत वानखडे यांनी भेट देऊन वनाधिकारी यशवंत बहाडे यांच्याशी चर्चा करून योग्य ती कारवाई करत अशा घटना पुन्हा होणार नाही याकरिता योग्य त्या उपाययोजना व परिसरातील नागरिकांना सतर्क करण्याचे निर्देश दिले। कारण नरभक्षी हा वाघ पुन्हा कोणावर हल्ला करू नये अशा सूचनाही खासदार बळवंत वानखडे यांनी दिल्या। वाघाच्या हल्ल्यात इसमाचा मृत्यू झाल्याने मेळघाटसह या परिसरात सध्या दहशतीचे वातावरण आहे। तर वन अधिकाऱ्यांनी मात्र बाहेर पडत असताना योग्य त्या सुरक्षिततेचा नियम पाळून सजग राहण्याचे आवाहन केले आहे। जितेंद्र रोडे, अध्ययन समाचार लाईव्ह, चिखलदरा।